मंडळी नमस्कार. अण्णांचा शेतमळा अण्णा पानसरी फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मंडळी 3 लिंब ढाळून झाले आपले. आता चौथा लिंब चालू आहे ना. आता हा चालू एवढं सरपण झाले बघा. पाला कट करायचा, जायचं कोकरांना घेऊन आणि तांदी कट करायची राहिली. इथून त्या शेडपर्यंत न्यावं लागतं पाला. बघितलं तर नांगरणी केल्यामुळे आहे ना, ढेकळामध्येच पाला तोडावा लागतो. अजून किती लिंब आहेत बघा. 1 2 3 4 5 6 जवळजवळ 10 ते 12 लिंब आहेत. अजून पूर्ण उन्हाळा पुरला पाहिजे त्यांना. खालचे पण आहेत त्या साईडचे. तरी जांभळीची झाडं आहेत ना आपली, त्या साईडचे पण लिंब आहेत. अजून लिंबे आहेत, बाभळ आहेत. बाभळीचा पाला पण उन्हाळ्यामध्ये मस्त आवडीने खाणार ते. एक पाळा आता दररोज थोड्या पेंड्या नेऊन टाकावं लागतील शेडमध्ये. त्या दिवशी पावसाने भिजले साला. वरचं पण नांगरून घेतलं. चला आता थोडं राहिलेलं आहे खाली. मकाची कुट्टी करायची, मुरघास बनवायचा आहे. ती मका पण वाळून गेली. त्याला लवकर येणं मशीनवाली. आज येतं बोलले, आता काय माहिती. तर मंडळी नमस्कार. जय जय राम कृष्ण हरी.